नांदगाव न्यायालयासमोर भीषण आग, नागरिकांची धावपळ व्यर्थ, पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। आज दुपारी 2च्या सुमारास रेल्वे हद्दीतील टपरीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आज दुपारी साधारण 2 वाजेच्या सुमारास नांदगाव न्यायालयासमोर असलेल्या रेल्वे हद्दीत एका टपरीला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्यामुळे परिसरात धूर आणि घबराहट पसरली। घटना लक्षात येताच आनंदनगर भागातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने हे प्रयत्न अपुरे ठरले। दरम्यान आजूबाजूच्या टपरीधारकांनी वेळीच सतर्कता दाखवत आपल्या टपऱ्यांमधील साहित्य बाहेर काढले, त्यामुळे मोठं नुकसान टळलं। यावेळी रफिक शेख, तन्वीर युसुफ शेख, कटारे आलिस, समशेर शेख आणि सलीम शेख यांनी प्रसंगावधान राखत मदतकार्य केल्याचं समोर येत आहे। या आगीत संबंधित टपरी पूर्णतः जळून खाक झाली असून नेमकं आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तसेच टपरी मालकांचे नाव गुलदस्त्यात आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ही घटना प्रशासनासाठी इशारा ठरत असून अशा ठिकाणी अग्निसुरक्षेची उपाययोजना किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव।